की आपल्या शाळेच्या परिसरामध्ये तसेच आपल्या घराच्या परिसरामध्ये किंवा तुम्ही ट्युशन्सला जाता, बरोबर आहे, तर ट्युशन्सच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जे कोणी मादक पदार्थांचं सेवन करत असेल किंवा तंबाखू गुटखा यासारखे पदार्थ खात असतील. आता आपली मुलीची शाळा आहे त्याच्यामुळे या गोष्टी आपल्या शाळेमध्ये होत नाही, परंतु तरी पण एखादी मुलगी अशी आपल्या अनवधानाने असू शकते आपल्या नजरेमध्ये की जी तंबाखू खाते किंवा एखादं गुटखा सेवन करत आहे किंवा मादक पदार्थांमध्ये तुम्हाला माहिती आहे ड्रग्स वगैरे सारखे प्रकार सुद्धा येतात की ज्याच्यामध्ये मुलांना अशा सवयी जे वाममार्गातले लोक असतात समाजामधले, तर या छोट्या छोट्या मुलांना घेऊन त्यांना या वाईट सवयी लावण्याचा प्रयत्न करतात आणि मग वेगवेगळे प्रलोभनं त्यांना देतात आणि त्यांच्या माध्यमातून या सवयी त्यांना जडल्या जातात. तर या सगळ्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी आपल्या सरकारने ही मोहीम सुरू केलेली आहे, ज्याला प्रहरी क्रम म्हटलेला आहे. आणि या अंतर्गत तुम्हाला ते काम करायचं आहे. या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्याचं, त्यांच्यावरती नजर ठेवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये किंवा तुमच्या ट्युशन्स क्लासेसमध्ये जे काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थी मैत्रिणी आहेत, शाळेमधल्या ट्युशन क्लासेसमधल्या किंवा आजूबाजूच्या आपल्या एरियामध्ये सुद्धा तुमच्या वयाचे मुलं मुली असतील किंवा तुमच्यापेक्षा लहान मोठे असतील की ज्यांना अशा सवयी आहेत किंवा असे काही आपल्याला त्यांची लक्षणं दिसतात आहे की ते खूप रेस्टलेस आहे किंवा कुठल्या तरी एखाद्या गोष्टी याच्यामध्ये नुसतं ड्रग्स वगैरेच नाही, तर तुम्हाला माहिती असेल वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी किंवा ते काय म्हणतात व्हाईटनर सुद्धा त्यांचा ड्रग्समध्ये प्रकार ओळखला जातो. तर त्याचं सुद्धा सेवन करण्याची किंवा जे विक्स आयोडेज वगैरे जे असतात त्याचे जे दुर्ग वासाचे हे असतात की त्याच्यावर, तर असे पदार्थ सुद्धा असे विद्यार्थी किंवा मुलं घेत असतील तर त्याच्यावरती तुम्हाला नजर ठेवायची आहे. आणि हेच नाही तर मोठे जर कोणी असेल तर ते सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला नजर ठेवायची आणि याची माहिती तुम्ही तुमच्या